हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्व संतांचा विचार आज आपण या आयुष्याचे सार्थक या निमित्ताने करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथम श्री समर्थांना आणि नंतर समर्थ रूप असलेल्या श्री गुरूंना वंदन करतो आणि समोरच्या श्रोत्यांना सुद्धा मनपूर्वक वंदन करतो. श्री माऊली म्हणते, श्रोते तुम्ही महिषाच्या मूर्ती. म्हणजे इथे वक्ता आणि श्रोता यांचा जोडा जमावा लागतो आणि तो जर जोडा नीट जमला तर आयुष्याचं सार्थक घडायला खूप फायद्याचं होतं. कारण वक्त्यांकडनं सुद्धा काही सूचना येतात, त्या सांगणाऱ्याला सुद्धा खूप उपयुक्त असतं. इथं मी या वहीमध्ये एक पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असं त्या वहीचं अर्ध्या पानाच्या भागात केलेलं आहे. वहीच्या पूर्वार्धात मी आयुष्याचे सार्थक या ग्रंथांवर या विचारावरचं चिंतन हे थोडंसं शास्त्र पारिभाषिक शब्दांमध्ये थोडंसं अवघड केलेलं आहे. आणि त्या वहीचा जो शेवटचा पार्ट आहे म्हणजे निम्म्या पानानंतरचा, त्याच्यामध्ये मी अत्यंत सोप्या संतांच्या म्हणूया शब्दांमध्ये किंवा आपण म्हणूया की संत कसे असतात की ते आपल्याला हळूहळू शिकवतात आणि आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत घेऊन जातात असं चिंतन केलेलं आहे. यातलं कोणतं चिंतन तुम्हाला हवे? अवघड चिंतन हवे का सोपं चिंतन? तर असं आता अवघड आणि सोपं याच्यामध्ये काय असतं? सापेक्षता असते. आणि ती सापेक्षता आपल्याला दूर जर करायची असेल तर मूळ मुद्दा आहे अवघड चिंतन आणि सोपं चिंतन. याच्यामध्ये चिंतन हा शब्द काय आहे? कॉमन आहे. आणि म्हणून चिंतन शब्दाचाही विचार आपल्याला करणी आहे, पुढे गेल्यावर आपण करणार आहोत. तर आयुष्याचं सार्थक असा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी आयुष्य म्हणजे काय असा एक प्रश्न तयार होतो. आणि जन्मापासून ते मृत्यूपर्यंत असा जेव्हा विचार येतो त्यावेळी त्याला आपण आयुष्य असं म्हणतो. संतांची डेफिनेशन नाही, ही व्यावहारिक सत्तेत जगणाऱ्या म्हणूया बद्ध जीवाचं जे काय व्यावहारिक जीवनातलं चिंतन असतं त्यातली ही भूमिका आहे. म्हणून सार्थकतेचा विचार करताना आपल्याला दोन्ही बाजूंच्या बाबींचा एक सविस्तर विचार करायचा आहे. प्रवचन थोडंसं चिंतन थोडंसं विस्कळीत वाटेल. विस्कळीत या शब्दाचा अर्थ मला काही साधन पद्धती समोर मांडायच्या आहेत आणि त्या साधन पद्धतीतनं त्याचा क्रमविकास हा माझ्या सार्थकतेपर्यंत कसा घेऊन जातो या भूमिका मांडायच्या आहेत. आणि ही भूमिका मांडताना मी सर्व संतांचं सहाय्य अत्यंत मनसोक्तपणे घेणार आहे. म्हणजे मला समर्थांना सुद्धा त्यांच्या ओव्यांचा सुद्धा विचार मांडायचा आहे. पण शेवटी काय आहे, जे समर्थ सांगतात तेच ज्ञानदेव सांगतात आणि तेच एकनाथ महाराज सांगतात आणि तेच आमचे तुकाराम महाराज सांगतात. फक्त शैली वेगळी. काय होतं की तुम्हाला अत्यंत प्रेमळ भाषेत ऐकायचं असेल तर श्री ज्ञानदेवांना शरणतात. ते जर रागवले तर मला काय म्हणतात? गावंडे का तू गावंडळस असं म्हणतात. आणि समर्थांकडे गेलो तर समर्थ काय म्हणतात? असा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी ते म्हणतात तू मूर्ख आहे. आता मूर्ख शब्दाचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, मी अज्ञानी आहे. मूर्ख शब्दाचं लक्षण जेव्हा सांगितलं त्यावेळी ते लक्षण काय सांगितलं? आता बद्धाचं लक्षण आणि मूर्खाचं लक्षण एक, जयाचं नाही आत्मज्ञान या नावबद्ध. आता बद्ध म्हणजे काय? पुन्हा अज्ञानी. अशा पद्धतीने विचार करायचा. तर मी सर्वांच संतांचं माझ्या चिंतनाला मी एक जोड घेणार आहे. म्हणून आपल्याला आयुष्याचं सार्थक करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की व्यावहारिक सार्थकतेचा विचार करता करता आपलं पारमार्थिक सार्थक हा जो विचार आहे तो विचार पूर्ण झाला पाहिजे. अशी एक आपल्याला आयुष्यात एक विचारधारा डेव्हलप केली पाहिजे. आणि ती विचारधारा डेव्हलप करण्याचं स्थान हे आपण म्हणूया सज्जनगड एक त्यापैकी एक आहे. मला 93 सालचा विचार आठवला. त्यावेळी आलेला उदय
आणि आज आलेला उदय अशी भूमिका जेव्हा विचारात आली त्यावेळी मी अत्यंत काय म्हणूया रामकृष्ण हरी होतो, बॅक बेंचर होतो, शेवटी बसायचो आणि ऐकायचो माझ्या श्रीगुरूंना. अशा पद्धतीने खूप असं मी सज्जनगड खूप एन्जॉय केला. पण जेव्हा इथं बसायची वेळ येते तेव्हा मात्र सज्जनगड असा एन्जॉय करता येत नाही जसं मी पूर्वी केला. तर असंही आपल्याला काय करायचं आहे, सार्थक करायचं आहे. आणि सार्थक जर करायचं असेल तर मग आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. मग व्यावहारिक सार्थकतेची काय उदाहरणं आहेत, तर मग पहिलं सार्थक सुरू होतं. आणि पहिलं सार्थक असं होतं की मुलगा झाला की आई वडील सार्थकी लागतात. काय झालं, वंशाचा दिवा लागला. मग त्यावर माझी मुलगी एकदा श्रीगुरूंना माझ्या म्हणाली होती की परमार्थात म्हणे मी जेव्हा पाहते ती इंग्लिश मिडियमची शिकलेली बॉय कमी आहेत आणि गर्ल्स जास्ती आहेत म्हणाली. असं का, तर ते काका म्हणजे माझे श्रीगुरू असं सरळ तिला म्हणाले की बॉय अभ्यास करू इच्छित नाही, गर्ल्स अभ्यास करू इच्छितात. अशा रीतीने काकांनी म्हणजे श्रीगुरूंनी माझ्या त्या गर्ल्सचा काय केला, सन्मान केला. म्हणजे सार्थकता हा जेव्हा विचार करायची वेळ येते त्याचा निगेटिव्ह विचार नाही करायचा. नाहीतर निगेटिव्ह विचार करताना काय होऊन जातं की का स्त्रिया जास्त आहेत परमार्थात, तर त्यांना मी आणि माझेपणाचा जास्त अभिमान असतो. आणि पुरुष का आहे, त्यांच्या ठिकाणी फक्त मीपण असतो. रामकृष्ण आहे, प्रश्न सगळीकडेच सगळं असतं. मूळ मुद्दा काय आहे की तिथे एक मोठा ग्रुप दिसतोय आणि ग्रुप दिसतोय त्या अर्थी अभ्यास करण्याची वृत्ती तिथे खूप काही आहे. मग असं काही जर असेल तर आपल्याला कळून घ्यायला काय हरकत आहे की नाही, सार्थकतेमध्ये वंशाच्या दिव्यापेक्षा वंशाची देवी हीच जास्त काय आहे, उपयुक्त आहे. असे विचार जर आपण केले तर मग काय होतं, व्यावहारिक सार्थकतेतनं मग पुढे पुढे जाण्याची एक आपल्या अंतःकरणामध्ये तयारी सुरू होते. आणि त्या व्यावहारिक सार्थकतेचा विचार करताना मग हळूहळू शिक्षणाचा विचार आहे. मग चांगलं शिक्षण मिळालं की आई वडील म्हणतात फार छान झालं, म्हणजे आमचा मुलगा शिकला, मग तो मोठा झाला आणि तो अमेरिकेत गेला की परत डोळ्यातनं अश्रू झाला पुन्हा. म्हणजे आता सार्थक झालं तर रडतो कशाला. म्हणजे ही भूमिका आहे. माझ्या व्यावहारिक सार्थकतेमध्ये काय आहे, अपूर्णतेचा दोष आहे की माझी व्यावहारिक सार्थकता आहे. माझं घर आहे, आता माझं घर आहे ते किती आहे, 500 स्क्वेअर फुटाचं आहे. पण माझ्या याच्यामध्ये अंतःकरणामध्ये ते 1000 स्क्वेअर फुटाचं कधी होईल याची विचारधारा असते. म्हणजे काय आहे की जे आहे ना त्याच्यामध्ये मला कधी समाधान नसतंच. म्हणजे ही जी काय सार्थकता आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अपूर्णता आहे. म्हणजे ही सार्थकता जी आहे आयुष्याची ती कशातली आहे, तर ती विषयांमधली सार्थकता आहे. समर्थ असं म्हणतात, विषय जनित जय जय सुख तेथे असे परम दुःख, पूर्वी गोड अंती दुःख नेमस्त आहे. म्हणजे विषय सुख भोगताना मला खूप काही बरं वाटतं, पण बरं वाटल्यानंतर ते बरं वाटणं अत्यंत थोडा काळ असतं आणि त्यानंतर पुन्हा मला दुसरा विषय शोधायची वेळ विचारधारा येते. त्यावर ज्ञानदेव सुद्धा म्हणतात की दुःख सुखाची लेवणी अंगे सळीत जगात. म्हणजे दुःखच काय करतं, सुखोपंथाचा अंगरखा घालतं आणि ते आपल्या पुढे येतं. या शब्दाचा अर्थ काय आहे, म्हणजे नवीन डेफिनेशन आता सार्थकतेकडे नेताना, या व्यावहारिक सार्थकतेतनं पारमार्थिक सार्थकतेत नेताना आपल्याला एक लक्षात आली की सुखही काय आहे, दुःखरूप आहे. मग मला काय नको, दुःख तर नकोच, पण मला सुखही नको. मग मला काय पाहिजे, सुखरूपता पाहिजे. संत काय म्हणतात, सुखरूपाईचा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सरीचा. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आयुष्याचं सार्थक हा जो विचार आहे तो कुठे आहे, तर पांडुरंगाला शोधण्यात खऱ्या अर्थाने ती भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय झालं पाहिजे, समर्थांच्या भाषेत देवशोधन झालं पाहिजे. आता देवशोधन करायचंय म्हणजे कसं करायचं, आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. म्हणजे मी मला माझ्या अंतःकरणात डोकावून बघायचं आणि डोकावून बघितल्यानंतर मी कोण आहे असं मी समजून घ्यायचं. आणि समजून घेतल्यानंतर मग समर्थ म्हणतात तसं शेवटी समर्थ काय म्हणाले की आता होणार ते होय नका, जाणार ते जाय नका. माझं काय राहिलं काय नाही राहिलं दॅट आय डोंट केअर, मला माहीत नाही, कारण त्याच्यात माझा संबंधच संपला.
संबंध कशाशी आहे माझा? सतत असावं, कळावं आणि पुन्हा कायम सुख असावं. तो माझ्या शरीराशी संबंध आहे. मग या शरीराशी असलेला जो संबंध आहे तो मात्र साजरा करताना त्याच्यामध्ये ह्या अपूर्णतेचा आविष्कार आपल्याला दिसतोच. पण त्या आविष्कारातनं जर मला बाजूला पडायचं असेल तर या शरीराचं अधिष्ठान मला कळलं पाहिजे. आणि मग मला जर का अधिष्ठान कळलं तर मग या नरदेहाचे संबंध बहुत पावले ते आहेच हो. म्हणजे याचा अर्थ काय की नरदेह जर मला मिळालेला आहे तर मग काय केलं पाहिजे? देह परमार्थी लाविले. म्हणजे याचा अर्थ काय? हा जो मला नरदेह मिळाला आहे, देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतर व्यर्थ गेले नाना आघाते मृत्यू बनले. म्हणजे देह परमार्थी लाविले हा काय झाला? हा आपल्या सार्थकतेचा नवीन नॉर्म तयार झाला. आणि त्या नवीन नॉर्म मध्ये येण्यासाठी मात्र मला काय केलं पाहिजे? ते जे संतांनी जी काय मला साधन पद्धती माझ्या पुढे विकसित करून दिलेली आहे त्या पद्धतीचा विचार मी केला पाहिजे. म्हणजे देह परमार्थी लावण्यासाठी मला काय विचारधारा केली पाहिजे? तर समर्थ त्या स्फुटकाव्याच्या निमित्ताने ते म्हणतात, आधी करावे ते कर्म, कर्म मार्गे उपासना, उपासकाचा पडे ज्ञान, ज्ञाने मोक्षाची घडे. म्हणजे निष्काम कर्म, निष्काम उपासना, नंतर नाम ध्यान, तत्वचिंतन आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याची व्यवस्था. असं जर का मी एक माझ्या साधनेची चौकट तयार करून घेतली तर मी काय करू शकतो? त्या फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये म्हणजे या 5-6 जे पॅरामीटर्स आहेत त्याच्या पॅरामीटर्समध्ये मी माझी दृष्टी थोडीशी संकुचित करून, मग आता दृष्टी संकुचित म्हणू का एकाग्र म्हणू असं मला विचारायचं. एकाग्र म्हणायचं. आता असा विचार करायचा म्हणजे दृष्टी मी माझी एकाग्र करून या पॅरामीटरमध्ये मी जर का अभ्यास केला तर मूळ मुद्दा काय आहे आपला? देह परमार्थी लाविले. परमार्थ शब्दाचा अर्थ काय की जे श्रेष्ठ तत्व आहे ते जाणलं असता, एक जाणलं असता आणखीन काही जाणण्याची आवश्यकता नाहीये. कारण जाणायचं आहे कशासाठी? माझं अस्तित्व राहावं शरीराचं हे कशासाठी? तर ते सगळं सुखासाठी. कारण माझ्या शरीराचं अस्तित्व जर चांगल्या रूपाने प्रगट झालं तर मी म्हणतो मी अतिशय छान आहे. आणि तेच जर का अस्तित्व थोडंसं आजारपणातनं व्यक्त झालं तर काय होतंय? आताशा चालता येत नाही. 93 साली फार छान गड चढला पण आता 2दा बसावं लागलं. आता बसावं लागलंय तर 67व्या वर्षी तू 22व्या वर्षाची 35व्या वर्षाची कशी काय अपेक्षा करतो? पण अपेक्षा विरहित व्हायचं असेल तर पुन्हा काय आहे? देह परमार्थी लाविले. म्हणजे याचा अर्थ काय आहे? परमार्थ हा कसा आहे? अपेक्षा विरहित आहे. कारण परमार्थ म्हणजे स्वरूप. मग स्वरूपाच्या ठिकाणी शरीरच नाही, मग शरीराच्या ठिकाणी मन असतं, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मनच नाही. मग तिथे काय नाही? अपेक्षाच नाही. मग या ज्या सगळ्या अपेक्षा ज्या आहेत त्या वाच्यार्थाने असलेल्या जीवाच्या आहेत, पण लक्षार्थाने आनंदरूप असलेल्या माझ्या नाही. हे मला कशावरनं कळलं? देह परमार्थी लाविले. म्हणजे मी मला काय करायचं? परमार्थाला घेऊन जायचं. मग सार्थकता ती आहे. मग आपल्याला सार्थक हा शब्द जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी सार्थक हा शब्द अनेक अर्थाने आपल्या पुढे येतो. सफल अशाही अर्थाने येतो, काही वेळा सुख याही अर्थाने येतो. किंवा समर्थ एका ठिकाणी ओवीत म्हणतात, ज्यास वाटे सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे आणि स्वजन सकळही त्यागावे दुःख मूळचे. आता स्वजन सकळही त्यागावे ते काय आहे? ते आयुष्याचं सार्थक घडू देण्यास विरोध करणारे पॅरामीटर्स आहेत. आणि आपल्याला काय करायचंय? सुखची असावे तेने रघुनाथ भजनी लागावे. आता मला रघुनाथाचं भजन करायचंय. मग आता रघुनाथाचं भजन करायचं तर कसं भजन करायचं? मग ते समर्थ मला सांगतात की अरे प्रत्येक कर्मामध्ये तू प्रत्येक कर्म त्या रघुनाथाला अर्पण कर. आणि रघुनाथाला अर्पण करणं हेच त्या रघुनाथाचं भजन आहे. म्हणजे मी प्रत्येक कर्म करायचं. सकाळी उठलं की काय म्हणायचं? देवाला म्हणजे रामाला धन्यवाद. का धन्यवाद त्याला द्यायचे? की त्याने रात्रीच संपवलं नाही मला. रात्रीत जर माझा अस्त झाला असता तर सकाळ दिसलीच नसती. मग सकाळ दिसली याचा अर्थ धन्यवाद कोणाला दिले? मी रामाला धन्यवाद दिले. म्हणजे अर्थ काय झाला की प्रत्येक कृती जी माझी आहे ती सार्थकी लावायची आहे. म्हणजे मला आयुष्य माझं सार्थकी लावायचं आहे. देह परमार्थाचे तारू असं आपण म्हणतोय. तर ते सार्थक जर मला माझ्या अंतःकरणात सिद्ध करायचं असेल तर मग मी काय करायचं? सकाळी उठल्यापासून प्रत्येक कर्म त्याला अर्पण करायचं. आणि मग ज्ञानदेव त्याला काय म्हणतात? मज देवनी जाळीत कर्म फळे. सोपं काम आहे. आता मग मी जर का कर्म त्याला त्या
रामाला अर्पण केली, तर त्या प्रत्येक कर्माचा करता मुख्य भूमिका काय आहे? मी करता झालो की मला सुखदुःख होतं, हा माझा अनुभव आहे. आणि त्यासाठी संत मला काय सांगताय की तू करता होऊ नकोस. मग तू काय हो? तू करता रामाला कर. मग आता रामाला जर मी करता केला, अशी भूमिका आता आपण एक तयार करूया की प्रत्येक कर्म पहिल्यांदा कृत्रिमता असेल, पण त्या कृत्रिमतेतनं सहजता व्यक्त होत असते. म्हणून पहिल्यांदा मी जेव्हा प्रत्येक कर्म सतत मी रामार्पण बुद्धीने प्रत्येक कर्म केलं, राम म्हणे ग्रासोग्रासी, तिथपासून राम म्हणे नित्य तो जाणावा मुक्त. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक कर्म मी जर का रामाला अर्पण केलं तर तो करता झाला, आणि तो करता झाला म्हणून मी काय झालो? मी आकर्ता झालो. मग आकर्ता कोणाचं लक्षण आहे? स्वरूपाचं लक्षण आहे. मग आकर्ता स्वरूपाचं लक्षण आहे. मग आता काय आहे? स्वरूपी राहणे हा स्वधर्म झालं. समर्थ ते म्हणतात. मग सार्थकता कशात आहे? स्वरूपात आहे. मग सार्थकता स्वरूपात आहे, तर स्वरूपाशी एकरूप होण्याचं काही साधन आहे का? तर साधनच नाही, कारण ते एकमेव अद्वितीय आहे. मग आता साधन काय आहे की स्वरूपाच्या आड जणू काही येतं आहे, ते तेवढं बाजूला करायचं. शेवाळ पाण्याच्या दृष्टांतात काय आहे? पाणी आहेच न, मग मला आता दूर काय करायचंय? शेवाळ दूर करायचंय. आणि शेवाळ इज इक्वल टू अज्ञान, म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान. मग आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर करायचं असेल तर मला काय करावं लागेल? त्या अज्ञानातनं ज्या काय गोष्टी माझ्या अंतःकरणात घडतात, उदाहरणार्थ मी करता होतो, मग आता करता झालो की मी काय झालो? मी सुखी दुःखी झालो. मी करता ऐसे म्हणती तेणे मी कष्टी होसी. समर्थांना म्हणू दे तू कष्टी होसी, पण आपण काही पाढवे तयार करून घ्यायचे ओव्यांमध्ये, तेणे मी कष्टी होसी. राम करता म्हणसी यश कीर्ती प्रताप, म्हणजे जयाचं वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. कसे लागावे? तर कर्म अर्पण भावातनं रघुनाथ भजनी लागावे. अशा रीतीने आपण सोप्या पद्धतीने, अत्यंत सोप्या पद्धतीने, कुठलाही अवघड शास्त्र शब्द न आणता आपण काय करू शकतो? आपल्या स्वरूपाचा अभ्यास करू शकतो. म्हणून जयाचं वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे. आणि मग त्या रघुनाथ भजनी लागल्यानंतर मग त्याचा जो क्रमविकास आहे तो काय होतो? मी रामाचं नाम घेतो, म्हणजे रामाला मी जाणून घेण्यासाठी प्रथमतः मी त्याला कर्म अर्पण करतो, म्हणजे त्या कर्माचा करता होत नाही, म्हणजे मी निष्काम होतो. मग त्याचा परिणाम काय होतो? माझी अंतःकरण वृत्ती शुद्ध होते. आणि शुद्ध अंतःकरण वृत्ती झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने तो जो विचारांचा परमार्थ आहे तो मला कळण्याची कुठेही व्यवस्था तयार होत नाही, कारण तो ओवीचा विचार आहे की संसार त्याग न करिता, अशा पद्धतीने तो विषय. पण मूळ पहिली जी सुरुवात आहे माझ्या आयुष्याला सार्थकतेची, ती कुठून सुरुवात झाली? तर निष्काम कर्माने सुरुवात झाली. आणि समर्थ स्फुटकाव्यात काय म्हणताय? आधी करावे ते कर्म, फक्त एवढंच इन ब्रॅकेट निष्काम. आधी करावे ते कर्म निष्काम, मग कर्म मार्गे उपासना. म्हणजे माझी दृष्टी काय आहे? ती भजनाची दृष्टी थोडीशी काय झाली पाहिजे? विकसित झाली पाहिजे. कारण माझं सतत भजन चालूच आहे ना. देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील झाले असते केवळ माझ्या ठाई. ज्ञानदेव म्हणतात ना, सगळे मजरूपच झाले असते परी. हे ज्ञानदेव नाही का? परी म्हणून काय करतात? घोटाळा करतात. परी ज्ञाने नासिले बुद्धिभेदाची आले, म्हणजे एकाची कल्पिले अनेकत्व. म्हणजे काय झालं? बुद्धिभेद केला. वास्तवात तू ज्ञानरूप आणि मीही ज्ञानरूप, पण काय झालं? मी ज्ञानरूप हे मला कळलं नाही. मग आता काय करायचं? तेवढंच बाजूला करायचंय. मग ते बाजूला करायचं असेल तर तू काय कर? तू माझंच भजन कर. ही भूमिका आहे. म्हणजे याचा अर्थ काय? माझं म्हणजे कोणाचं? ज्ञानदेवांचं भजन कर, समर्थांचं भजन कर. आणि असं जर भजन मी करायला लागलो तर त्या उपासनेमध्ये काय आहे? मुख्य विचारधारा काय आहे? अंतःकरणाची शांती तयार झाली पाहिजे. म्हणजे जिथे शुद्ध आणि शांत अंतःकरण असतं तिथे परमार्थ विचार हा रुजण्याची एक व्यवस्था तयार असते. आणि तो परमार्थ माझ्या अंतःकरणात रुजला आणि त्या पद्धतीने जसं मी अंतःकरण शुद्ध आणि शांत करून घेतलं, तर प्रत्येक परमार्थ विचार कसा मला माझ्या अंतःकरणात डेव्हलप करायचा आहे ही भूमिका मला माझ्या अंतःकरणात सहज तयार करता येते. म्हणजे माझे श्रीगुरू मला म्हणाले होते की प्रत्येक साधक हा इंडिपेंडंट होऊ शकतो. स्वविचार या शब्दाचा अर्थ संतांनी सांगितलेला, पण तो आपल्या ॲप्लिकेशनमध्ये विचारधारेत तो घातलेला, अशा पद्धतीचा विचार आपल्याला एक तयार करता येतो.
म्हणजे या निष्काम कर्मोपासनेतनं माझी जी शांत अंतःकरण वृत्ती आहे ती मला तयार करता येते. आणि त्याचा शास्त्र विचार करायची वेळ आली तर काय म्हणतो की उपरम शब्दाचा अर्थ की संन्यस्त वृत्ती माझ्या अंतःकरणात डेव्हलप झाली पाहिजे. आता संन्यस्त वृत्तीचा संबंध कशाशी आहे? वैराग्याशी आहे. हा त्यातल्या भूमिकेचा विचार आहे. आता या निष्काम कर्मातनं मी कर्म कोणाला अर्पण केलं? भगवंताला अर्पण केलं. आणि मी उपासना कोणाची करतोय? भगवंताची करतोय. म्हणजे श्रेष्ठत्व कोणाला दिलं? भगवंताला दिलं. आणि मी कसा झालो? मी 2 नंबरला आलो. मग 2 नंबरला मी आलो की काय होऊन जातो? मी नम्र होतो. म्हणजे काय, माझी भूमिका काय होऊन जाते? एक कनिष्ठ भूमिका तयार होते. आणि कनिष्ठ भूमिका तयार झाली की तो वरिष्ठ होतो. आणि तो वरिष्ठ झाला की काय होऊन जातं? त्याचं भजन करायला मला सोपं होऊन जातं. अशा रीतीने त्याचं भजन अत्यंत उत्कृष्ट करायचं असेल तर त्या भजनाची प्रथम पायरी जी आहे, आयुष्याचं सार्थक चाललंय बरं का. नाहीतर तुम्ही म्हणाल नक्की काय सांगतोस, असं नाही. आयुष्याचं सार्थक करताना असं हे निष्काम भजन जर का मी केलं म्हणजे उपासनेतनं आणि या कर्मातनं, तर मला नंतर तोच देव, तोच म्हणूया सगुण देव, तो मला माझ्या अंतःकरणामध्ये मी कोण आहे याची जी ओळखण करून घ्यायची आहे, याविषयी तो माझ्या अंतःकरणात जिज्ञासा निर्माण करून देतो. ही भूमिका आहे की आपल्या अभ्यासाचा क्रमविकास, माझी अंतःकरण वृत्तीमध्ये ही जिज्ञासा का निर्माण होत नाहीये? तर निष्काम कर्मोपासना कमी पडते. आणि जिज्ञासा निर्माण झालेली असेल तर ते निष्काम कर्मोपासनेचं फल आहे. मग यात मी काय केलं? मी काहीच केलं नाही. कारण सर्व करून घेणारा कोण आहे? कर्ता करविता राम, अशी भूमिका आहे प्रत्येक ठिकाणी. मग सगळंच तो करून घेत असेल तर सकल करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मानुषाचे. आयुष्या अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे? समर्थ म्हणतात. म्हणजे एवढं सगळं मोठं कार्य उभं केलं आणि पुन्हा ते कार्य कोणाला अर्पण केलं? त्यांनी सर्व रामाला अर्पण केलं. राम त्यांचे श्रीगुरु, अमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे अमुचा परमार्थ. अशा पद्धतीने म्हणजे त्यांचे श्रीगुरु रघुनाथ, त्यांनी सगळं त्यांना अर्पण केलं आणि ते अर्पण करून कसे राहिले? पुन्हा आकर्ते राहिले. असं आकर्त राहण्यात जे सार्थक आहे ते मात्र दुसरीकडे कुठेच नाही. पण आकर्त होण्यासाठी म्हणजेच पुन्हा आयुष्याचं सार्थक करून घेताना मला या निष्काम कर्मोपासनेचा जो विचार आहे तो अत्यंत उपयोगाला येतो. आणि त्यातूनच मग पुढे काय होऊन जाते? श्रवण मनन निधिध्यासन अशी एक भूमिका तयार होते. आणि मग समर्थ वचनच काय सांगतं? श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास, रोकडा साक्षात्कार सायास, करण्याची न लगे. म्हणजे श्रवण मनन निजध्यास म्हणजे त्यांनी 3 साधनं पुढे आणून ठेवली माझ्या पुढे की तू आता काय कर, तू श्रवणाचा अधिकारी झालेला आहे. मग आता श्रवणाचा अधिकारी झालेला असेल तर माझं श्रवण कसं असलं पाहिजे? पुन्हा ते शास्त्र भाषेत विचार आला ना की त्यांनी म्हटलेलं आहे अंगी श्रवण असलं पाहिजे, अंगश्रवण नको. मग त्याला उदाहरण काय? तर आपण काय करतो? वाघाला गोळी मारली तर तो काय करतो? वाघ आपल्यावर चाल करतो. आता हा अंगी श्रवणाचं उदाहरण आहे. आणि कुत्र्याला जर दगड मारला तर तो दगडाच्या मागे लावतो. आता आपल्याला नक्की लक्षात पाहिजे की श्रवण कशासाठी चाललंय? आता श्रवण केली याचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मुळे एक चला. म्हणजे याचा अर्थ श्रवण जे आहे ते अज्ञानाच्या निवृत्तीचा शाब्दिक विचार पूर्ण करण्यासाठी चाललेला आहे. आणि तो शाब्दिक विचार जेव्हा परोक्ष ज्ञान असं जेव्हा शास्त्र भाषेत बोलतात, तो शाब्दिक विचार परिपक्व होत जातो. म्हणजे केव्हा? तर जेव्हा मी त्याप्रमाणे जीवन जगण्याचा विचार करत जातो तेव्हा. म्हणजे श्रवण हे कसं असलं पाहिजे की कायम ते श्रवण आत्मस्वरूपाचं चिंतनाच्या ऐक्य चिंतनाच्या भोवती हिंडणारं असलं पाहिजे. त्या श्रवणाचे व्यग्र विषय नकोय. म्हणजे ते पेरिफेरियल जे अत्यंत आउटसाईड सब्जेक्ट असतात ना ते नकोय. सज्जनगडवर यायचंय ना, मग काय करायचं? ते साताऱ्याला यायचं, आउटसाईड आहे. त्यानंतर आपण कुठे आलो? त्या फाट्यावर आलो, थोडंसं इनसाईड आहे पण तरी सुद्धा काय आहे? आउटसाईडच आहे. अहो त्या शेवटच्या पायरीवर आलो, अजून सज्जनगडवर तसा खऱ्या अर्थाने प्रवेश झालेला नाही. आणि ज्यावेळी मी त्या सज्जनगडच्या प्लाटूवर येतो त्यावेळी मी कुठे आलेलो आहे? गडावर आलेलो आहे. म्हणजे आपलं श्रवण हे कायम कसं पाहिजे? गडावर असल्यासारखं असलं पाहिजे. म्हणजे ते आत्मस्वरूपाचं चिंतनाला अनुकूल असं सगळं
श्रवण असलं पाहिजे. मग त्या श्रवणातनं मनन घडतं आणि मननामध्ये काय आहे, निवड आहे. आणि मननामध्ये निवड करताना मी सच्चिदानंद ब्रह्म आहे अशी जी काय निवड आहे ती आयुष्याचं सार्थक करणारी निवड आहे. आणि माझ्या सच्चिदानंद रूप होण्याला काही जे अडथळे आहेत त्या अडथळ्यांना दूर करणारा जो विचार आहे तो काय म्हणूया, एक नकारात्मक चिंतनाचा भाग आहे. म्हणजे कसा, एक अनुकूल चिंतन, जीवब्रह्माच्या अभेद निश्चयास अनुकूल चिंतन आणि जीवब्रह्माच्या भेद निश्चयास प्रतिकूल चिंतन. भेद निश्चय सत्यत्व माझ्या अंतःकरणात आहे, जग सत्य आहे, मी करता आहे, शरीर माझं काय आहे, येणारं जाणारं आहे, शरीर आहे म्हणून मी आहे, शरीर गेलं की मी गेलो, अशा सगळ्या ज्या भूमिका आहेत त्या भूमिका बाजूला करणारं जे चिंतन आहे ते चिंतन काय आहे, देहमिथ्या आहे, आदिमिथ्या उभारावे, उभारून ते सांडावे आणि मग समाधान ते पावावे निसंगपणे. म्हणजे अज्ञानाची निवृत्ती ही काय आहे, पुन्हा अधिष्ठानमय आहे. की रस्त्याने चालत होतो, मंद अंधकारामध्ये काय झालं, साप दिसला, मला वाटलं हा साप आहे. आणि पुढे काय झालं, माझ्या हातात बॅटरी होती आणि नंतर काय झालं, हां तो साप नसून ही काय आहे, दोरी आहे. मग आता साप कशातनं निर्माण झाला, माझ्या कल्पनेतनं निर्माण झाला, माझ्या अज्ञानातनं निर्माण झाला. मग जग सत्य आहे हे कुठून निर्माण झालं, हे माझ्या अज्ञानातनं निर्माण झालं. आणि वास्तवात संत काय सांगताय, अगं जे झालीची नाही त्याची वार्ता कुचची काय, सार्थकच तुला करून घ्यायचं आहे ना, जग झालेलंच नाही. आणि झालेलं असेल तर कसं आहे, सतासत विलक्षण, अनिर्वचनीय मिथ्या, म्हणजे स्वतःहून विलक्षण म्हणजे काय, सत म्हणजे जे तीनही काळात असतं ते सत, आणि स्वतःहून विलक्षण म्हणजे कधी असतं कधी नसतं. जागृतीमध्ये जग नावाची व्यावहारिक सत्ता आणि झोपेमध्ये नाही. म्हणजे कधी असतं जे कधी नसतं ते कायम नसतं, आणि जे कायमचं असतं ते काय असतं, ते स्वरूप असतं. आणि तेच माझ्या आयुष्याचं काय आहे, शोधण्यात ते सार्थक आहे. आपल्याला त्याचं शोधन करायचं आहे, देवशोधन. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी, किंवा देव शोधावया गेलो देवची होऊन गेलो. म्हणजे इथे काय आहे, आपल्याला समर्थ जे सांगतायत की श्रवण मनन निजध्यास, आपला विषय काय चाललाय, मननाचा विषय. आणि त्या मननातनं मी माझी सार्थकता आयुष्याची म्हणजे माझ्या ब्रह्मस्वरूपाकडे जाण्याची ही सिद्ध करत असतो. आणि त्यातूनच मग मला निधिध्यासनाचा विचार होतो, अनात्मकार वृत्ती निघून जाते, आत्माकार वृत्तीचा स्वीकार होतो, आणि मग खऱ्या अर्थाने माझी अंतःकरण वृत्ती शांत होऊन जाते. आणि मग शांत गेल्यानंतरची भाषा आहे, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. काही दुःख आहे का तिथे, तुकाराम महाराज किंवा ते म्हणतायत की समर्थक, आता होणारं ते होय नका, जाणारं ते जाय नका. आता आपण म्हणायला गेलो की लटपटायला, आता होणारं ते होय नका, मी गेलो तर काय, तू गेलो तर काय फरक पडायचा आहे. असं एकदा माझे श्रीगुरु मला म्हणाले होते, तू गेला तर काय फरक पडायचा आहे, तू नक्की पाहत नाहीयेस का की कितीतरी लहानपणीच काहींचे आई वडील जातात काही कारणाने, तरी ती मुलं मोठी होताना दिसत आहे. त्यामुळे तू जाण्याचा विषयच करू नको, कारण तू येतही नाही आणि जातही नाही. स्वरूप दृष्टीने मी येतही नाही आणि जातही नाही, म्हणून येण्या जाण्याचं दुःख का, बरोबर आहे की नाही. सज्जनगडावर आलं की काय वाटतं, बरं वाटतं, आणि निघून जाताना काय वाटतं, वाईट वाटतं. पण समर्थ सज्जनगडावर पण येत आणि माझ्या घरी सुद्धा आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती दररोज या. म्हणजे मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे माझा पांडुरंग, माझा राम हा माझ्या बरोबर आहे. त्यामुळे मी कशाला फिकीर करायची, राम करे हमारा जप हम बैठे आराम. इथपर्यंत आपला विचार जो आहे अभ्यासाचा, निधिध्यासनाचा विचार आपल्याला पूर्ण करता आला पाहिजे. म्हणूनच समर्थ म्हणतात, झाले साधनाचे फळ. सार्थकता कशात आहे, साधनाचे फळ. संसार झाला सफळ, निर्गुण ते निश्चळ ब्रह्म आंतरिबिंबने. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे, अंतरी शब्दाचा अर्थ अंतःकरणात. त्या शांत अंतःकरण वृत्ती माझी होणं, आणि जे शांत आहे तेच काय आहे, ते स्वरूप आहे. की ज्यावेळी आपण काही व्याख्या करतो त्यात बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, त्यातली बुद्धी शांत झाली, बुद्धीला निर्णय करायसाठी काहीच उरलं नाही. मग बुद्धीला निर्णय करण्यासाठी काहीच उरलं नाही तर बुद्धी काय झाली, स्वरूपाकारच झाली. मग आता आपण 1 तास काय करतोय, आता 1 तास म्हणजे अजून व्हायचं आहे, आत्ता 30 मिनिटं होत आहे. पण मला मूळ मुद्दा काय म्हणायचा आहे की आत्ता आपण काय करतोय की इथे 30 मिनिटापूर्वी आपण चिंतन सेवा सुरू केलेली आहे, आणि आता 30 मिनिट काय झालं, आपण हे सगळं ऐकतोय. म्हणजे चिंतन
मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही ऐकताय. तर आता मला एक सांगा की इथे कोणाच्या अंतःकरणात अनुकूल प्रतिकूल विचारवृत्ती ही आत्ता आली का? नाही आली. म्हणजे माझी अंतःकरण वृत्ती काय आहे? शांत आहे. मग आता शांत आहे म्हणजे काय? तर ती स्वरूपाशी एकरूप आहे. म्हणजे बाधितानुवृत्तीने ती स्वरूपाशी एकरूप आहे. आणि मग ध्यानामध्ये तिचा काय करायचा? विशेषत्वाने ध्यानाला बसून अनुभव घ्यायचा. मग ध्यानाने विशेषत्वाने अनुभव घ्यायचा आणि त्या अंतःकरण वृत्तीमध्ये पुढचे 4-5 तास शांत अंतःकरण वृत्तीचा अनुभव घ्यायचा. प्लेझंट सरप्राईज त्याला मी म्हणतो. त्यातून मी आत्मचिंतन करायचं, श्रवण मनन निजध्यास प्रचितीने. म्हणजे त्याप्रमाणे जीवन जगणं हे क्वालिफाईंग मॅटर आहे. मग प्रचितीने बाणता विश्वास. मग मी त्याचा अनुभव घेतला, आत्ता तो मी घेतोय की माझी अंतःकरण वृत्ती सहज शांत आहे. म्हणजेच ती कशी आहे? आनंदाकार आहे. मग त्यातून मी ध्यान केलं, ध्यानातनं मी आत्मविचार केला, आत्मविचारातनं मग संध्याकाळ उगवली, रात्री झोपलो, झोपताना मी नामस्मरणात झोपलो आणि सकाळी मी जागेपणी काय झालो? नामामध्ये जागा झालो. मग आता काय झालं? जे पहिलं आहे आणि शेवट आहे तेच काय आहे? मग आता सगळं ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार मांडण्याची वेळ आली की झोपेमध्ये घन अज्ञान असतं. आणि आमचे बाबाजी महाराज पंडित काय म्हणतात? झोप ही रामरूप असते. आता मी जर नाम घेतलं म्हणजे आधी झोपायच्या आधी आणि सकाळी उठताना जर माझी अंतःकरण वृत्ती राममय नामाने जागी झाली, जे पहिल्यांदा असतं ते शेवट असतं. म्हणून झोप कशी झाली? आता ती ज्ञानरूप झाली. इतके उपाय सुंदर आपल्या पुढे दिलेले आहेत, ते आपण केले पाहिजे. आणि एकदा करून बघा. आता हा उपाय सोपा आहे की नाही? नामामध्ये झोपायचं, नामामध्ये जागं व्हायचं, मग झालं. अशा पद्धतीने मी 24 तासाचं काय करतो? ध्यान करतो. म्हणून आमचा कुठला सप्ताह चालू आहे? अखंड ध्यान नाम सप्ताह. असं त्याला सप्ताहाला नवीन एक नाव द्यायचं, अखंड. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? वृत्ती सतत माझी कुठे चाललेली आहे? ती ज्ञानाकडे चाललेली आहे. आणि ती ज्ञानरूपतेकडे गेल्यानंतर त्या वृत्तीचा शेवट कशामध्ये आहे? तो स्वरूपामध्ये आहे. आणि स्वरूपात शेवट झाला की आयुष्याचं काय झालं? सार्थक झालं. कारण का? आता परत काही यायचंच नाही. म्हणजे काय झालं की सच्चिदानंद पदवी घेतली का? की आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मग आता सच्चिदानंद पदवी घेतल्याचा साईड इफेक्ट काय? प्रत्येक ॲलोपॅथीच्या औषधाला काय आहे? साईड इफेक्ट आहे की नाही? मग तसाच परमार्थालाही साईड इफेक्ट आहे. कार्यकारण भाव संबंध असा आहे की औषध घेतलं, मग आता काय झालं? साईड इफेक्ट मिळाला. तसंच आम्ही काय केलं? नाम औषध घेतलं, नामस्मरणाचं औषध घेतलं. आता त्याचा परिणाम काय झाला? आम्ही मुक्त झालो. मग आता मुक्त झालो तर मग पुढचा परिणाम काय आहे? ते जन्ममरणाचा फेरा चुकवला. असा तो विषय झाला. दत्त महाराजांच्या आरतीमध्ये काय आहे? मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. मग आता ते कशामध्ये सिद्ध आहे? ते नामाने सिद्ध आहे. म्हणजे आपल्या साधन पद्धतीमध्ये निष्काम कर्म निष्काम उपासना मध्ये आपण काय केला? आत्ता तत्वविचाराचा विचार केला. अरे नको असलेला विचार आला माझ्या अंतःकरणामध्ये, तर त्याला कुठल्या विचारांनी छेद द्यायचा? आत्मविचारांनी छेद द्यायचा. उदाहरणार्थ मी आरशात किती वेळा पाहावं अशी भूमिका आहे. ऑफिसला जावं लागतं, काय करणार? व्यवस्थित जावं लागतं. अगदी बरोबर आहे. पण आरशात किती वेळा पाहायचं ते सांग. म्हणजे आरशात किमान 2 वेळा पाहावं. ऑफिसला जाण्यापूर्वी केस सारखे केले आणि निघाला. आणि ऑफिसमधनं आल्यानंतर समजा कोणाला भेटायला जायचं असेल तर आरशात 2दा पाहायचं. किमान 2दा आरशात पाहायला हरकत नाही. त्यापेक्षा जर मी आरशात जास्त पाहत असेल तर काय झालं? मला शरीर भ्रांती आहे. आणि मग मी त्या आरशापुढे जाऊन काय करतो? रडतच बसतो. 22व्या वर्षी फार छान मी दिसत होतो आणि आता कसा मी दिसतोय? अशी भूमिका तयार होते. आता काय झालं? उदय तुझं हाफ तिकीट झालं असं. म्हणजे मला एकदा माझे श्रीगुरु म्हणाले, आता तू हाफ तिकीटात आलास. म्हणजे काय झालं? 65 पूर्ण झालं. म्हणजे याचा अर्थ काय आहे? वय कोणाचं आहे? वय शरीराचं आहे. पण आत्मदृष्टीने मला वयच नाही. कारण का? सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, समर्थच म्हणतात. आता तो जर का अजन्मा आहे मग म्हणून तो मी आहे, म्हणून मी सुद्धा मग माझं आयुष्य कोणाचं आहे? शरीराचं आयुष्य आहे. पण अशरीरी आत्मस्वरूप म्हणजे मी, त्याचं काही आयुष्य नाही. म्हणून तो कसा आहे? अजर अजर अमर.
अशा पद्धतीने मी जर का विचार करायला लागलो तर माझ्या सार्थकतेकडे जाण्यासाठी या गोष्टींचा विचार येतो आणि त्या सार्थकतेमध्ये मग ध्यानाचा विचार आहे. मग त्या ध्यानाने सुद्धा सार्थकता आपल्याला करून घेता येते का? कारण श्रीगुरु आपल्याला नाम देतात आणि त्या नामाचं आपल्याला ध्यान पण करायला लावतात. विचार मी विस्कळीतपणे मांडतोय कारण मला प्रत्येक साधन आपल्या पुढे समजावून सांगायचंय आणि त्या साधनेने मिळणारा जो परिणाम आहे तो आयुष्याच्या सार्थकी लावण्यामध्ये आपल्याला उपयोग करतो. म्हणजे ध्यानाचा विचार मांडायचा आहे पण ध्यान कसं करायचं आहे हे मला समजून घ्यावं लागेल. म्हणून समर्थ असंच म्हणतात, श्रवणद्वारे घेता शोध, मनन करत्यास परमार्थ विशद होतो. नाही म्हणले ते, श्रवण करत्यास परमार्थ विशद होतो. म्हणजे कोणाला विशद होणारे परमार्थ मननशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी. नाही म्हणले श्रवणशील लोकांपाशी अखंड देव अहर्निशी. म्हणून काय करायचं, श्रवणाचं रूपांतर मननात झालं पाहिजे. मग मला आता ध्यान काय समजून घेतलं पाहिजे. मग ध्यान काय, ध्यान अगदी सोपं आहे. तर ध्यानाला बसायचं आणि काय करायचं, त्या नामावर माझी अंतःकरण वृत्ती एकाग्र करायची. मग त्या नामावर माझी अंतःकरण वृत्ती एकाग्र झाली तर आपोआपच स्थूल देहाचं निरसन झालेलं आहे, काही तिथं विचार नाही. बरं, त्या नामावरच जर माझी अंतःकरण वृत्ती स्थिर असेल तर काय झालं, जगाचा विचार जो आहे तो निघून गेलेला आहे आणि मी झोपलेलो नाहीये, म्हणजे शून्यात नाहीये. मग आता असं जर असेल तर मला क्षणभर, फ्रॅक्शन ऑफ सेकंद असं म्हणूया, तो आनंदाचा अनुभव आल्याशिवाय राहील काय? मग त्या आनंदाचं प्रगटीकरण कसं आहे असेल तर ध्यानातनं व्युत्थान पावल्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती अत्यंत प्लेझंट असेल. बस, मग ध्यान कसं करायचं, बस काही नाही, नामावर वृत्ती ठेवायची. वृत्ती बाहेर गेली की पुन्हा कुठे आणायची, बस. अशा पद्धतीने त्या आत्मस्वरूपाविषयी असलेला संशय की खरंच ते स्वरूप आहे का, ही भूमिका, आणि ते स्वरूप असेल तर खरंच मी ते आहे का, ह्या गोष्टींचा जो विचार आहे ना तो आपल्या अंतःकरणातनं काय करता येतो, कायमचा घालवून टाकता येतो. आणि कायमचा घालवून टाकायचा असेल तर ती अंतःकरण वृत्ती ध्यानाच्या निमित्ताने रोज सकाळी अर्धा तास, रोज संध्याकाळी अर्धा तास असं जर का मी ध्यान केलं, केवळ त्या नामस्मरणावर एकाग्र होऊन, तर मधला जो काळ आहे तो मला जागृतीतल्या नामाने भरता येतो. आणि जागृतीतल्या नामाने भरला तर मग काय आहे, मग ज्ञानदेव माझ्या जोडीला आहेतच ना, ते मला सतत पाठिंबा देतच असतात. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाईल, तू काय कर, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणजे आयुष्याचं सार्थक जर करायचं असेल तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि पुढे ते असंही म्हणतात, हरिपाठी गेले ते निवांताची ठेले, आणि उरलेले काय आता रामकृष्ण हरी. म्हणून मला काय करायचंय, हरिपाठी म्हणजे हरी नामस्मरणात माझं जीवन जगायचंय. मग तुकाराम महाराज तेच किंवा समर्थ, हरिचिंतने अन्न सेवित जावे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, रामवणे ग्रासोग्रासी, तो जेविला उपवासी. म्हणजे प्रत्येक जो जेवणाचा माझा जो विचार आहे भोजनाचा, तो जर का उपवासामध्ये रूपांतरित करायचा असेल तर काय झालं, राम म्हणे ग्रासोग्रासी. राम म्हणे, पुन्हा पावलोपावली राम म्हटलो तर काय आहे, प्रत्येक चालीला म्हणजे प्रत्येक पावलोगणिक मी काय आहे, नामयज्ञात आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्रेष्ठ यज्ञ कुठला म्हणलाय, नामजप यज्ञाला श्रेष्ठ यज्ञ म्हणलंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या नामचं इतकं महत्व आहे की त्या नामाच्या निमित्ताने मी माझ्या हरीशी एकरूप व्हायला सहज माझ्या अंतःकरणामध्ये वृत्तीच तयार होते. आणि मग त्यातून माझ्या अंतःकरणात पुढे काय होतं की पूजा. आता पूजा करायची आहे मला, आता पूजा करायला म्हटलं तर मला जमेना पूजा करायला. सकाळी 7लाच ऑफिस, आता ती देवाची पूजा कशी करायची. मग आता त्या पूजेला काय करता येतं, मॉडरेट करता येतं. आता मॉडरेट करायचं असेल तर मग समर्थही सांगतात, नारायणाचे विश्वी त्याची पूजा करीत जावी, या कारणे तोषवावी कोणीतरी काया. मग आता कायात जर एखादी तोषवायची असेल तर मला कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आलेली प्रत्येक व्यक्ती ही जर मला रामरूप आहे असं जर का माझ्या अंतःकरणाचा भाव असेल तर मी आणि राम वेगळा नाही. म्हणून आलेली प्रत्येक व्यक्ती जर का रामरूप आहे तर जो भेद आहे जीव जीवाचा, म्हणजे आपण म्हणतो हा एक जीव आणि हा एक जीव, यातल्या काही व्यक्ती माझ्या जवळच्या आहेत आणि काही व्यक्ती माझ्या काय आहेत,
लांबच्या आहेत. मग हा काय झाला? शास्त्रभाषेत जीवजीवाचा भेद झाला. आणि जीवजीवाचा भेद झाल्याबरोबर मी माझ्या आनंदापासून दूर गेलो. माझं सार्थक काय झालं? दूरच राहिलं. आता मला सार्थकी लावायचं असेल, देह परमार्थी लाविले, म्हणजे मला काय केलं पाहिजे? प्रत्येक जीवामध्ये ते हरितत्व पाहिलं पाहिजे. मग हरितत्व पाहिलं की काय झालं? हरीची या दासा हरी गाही दिशा. सोपं झालं की नाही? मग मी कोणाचा मत्सरच केला नाही, तर मग प्रत्येक क्षणाला पूजा कोणाची चालली आहे? प्रत्येक क्षणाला माझी पूजा चाललेली आहे. प्रत्येक क्षण माझा पूजेत आहे. असं जर असेल तर प्रत्येक क्षण माझा काय आहे? नामात आहे. नामाची पूजा मी करतो. त्याच नामदेवतेला मी प्रत्येकामध्ये पाहतो. मूळ विचार तोच आहे की मी श्रीगुरूंमध्ये देव पाहणं हे फार सोपं आहे. समर्थांमध्ये देव पाहणं सोपं आहे. रामामध्ये देव पाहणं अत्यंत सोपं आहे. काहीच अडचण नाही, कारण त्यांनी माझं काही बरं वाईट केलं तर असा तो विचारच आहे. मग रामामध्ये देव आहे, पण हे रामाने हे जग निर्माण केलं आणि तो त्या आकाराचा झाला. म्हणजे प्रत्येक पदार्थांमध्ये काय आहे? त्याचं अस्तित्व आहे. त्या प्रत्येक पदार्थांमध्ये मला राम पाहता आला पाहिजे. अशा पद्धतीने मी जर प्रत्येकामध्ये राम पाहायला लागलो तर प्रत्येकाबरोबरची माझी बोलणी कशी होतील? ती अत्यंत प्रेमाची होतील. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम नव्हे दावता बोलता चित्ता चित्त जाणे. म्हणजे त्या दोघांमध्ये इतकी काय म्हणूया वृत्ती, प्रेमळ वृत्ती असेल की जसं मी माझ्या श्रीगुरूंकडे जातो त्यावेळी त्यांना असं वाटतं की ह्याच्यासाठी मी काय करू आणि काय नाही करू, आणि मला असं वाटतं मी यांच्यासाठी काय करू आणि नाही करू. म्हणजे ही इतकी वृत्ती आपली एकमेकांबरोबर म्हणजे रामाबरोबर माझी इतका टायप असा सुंदर झाला पाहिजे की राम सुखरूप आणि मी रामरूप म्हणून माझ्या ठिकाणी काय झालेलं आहे? आता सार्थक झालेलं आहे. असे विचार जर का आपल्याला करता आले तर प्रत्येक कृतीतनं म्हणजे पुन्हा आता काय आलं, मी त्या नामसाधनेतनं सहजच मी माझ्या आनंदाकडे जातो. आणि मग आनंदाकडे निघून गेल्यावर मग भगवद्गीतेमधलं म्हणजे ज्ञानदेवांचं वचन आहे की मीचे होऊनी पांडवा करीती माझी सेवा. पांडव काय झाले? मजरूप झाले. आणि मजरूप होऊन प्रत्येकामध्ये ते मला पाहतात असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. म्हणजे कोण? श्रीगुरुरूप असलेले श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण त्या पांडवांबद्दल बोलतात की हे पांडव मजरूप झाले आणि आता मजरूप होऊन त्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तीमध्ये मला पाहत ते त्यांची सेवा करतात. हा सेवाभाव आहे की ते सेवा हा दारवंटा. अशी जी काय भूमिका श्री ज्ञानदेवांनी मांडली आहे ती खऱ्या अर्थाने आयुष्याचं सार्थक करून घेणारी भूमिका आहे. पण ती भूमिका जर का आपल्या अंतःकरणामध्ये तयार करायची असेल तर थोडंसं तत्वचिंतन करायला पाहिजे. मग आता तत्वचिंतनाचा जेव्हा विचार करायची वेळ येते त्यावेळी वस्तुनिर्देश मंगला म्हणजे त्या स्वरूपाचा विचार करताना समोर एक ओवी लिहिलेली की मला सगुणाची पूजा करता येते. आत्ताच आपण ते पाहिलं की नामाच्या निमित्ताने आपल्याला सगुण विठ्ठलाची पूजा करता येते, रामाची पूजा करता येते. नाही मग आम्हाला आत्मस्वरूपाची पूजा करायची. आता ती आत्मस्वरूपाची पूजा कशी करायची असा जेव्हा विचार येतो तेव्हा मात्र समर्थ मला माझ्याबरोबर म्हणूया मदतीला धावून येतात. आणि ते धावून कसे आले तर त्या श्रीधर कुटीवर त्यांच्या ओवीचं एक लिखाण केलेलं आहे. पण ती ओवी आधीच लिहिलेली आहे. आत्माराम उपासना तेणे पाविजे निरंजना आणि निसंदेह अनुमाना ठावची नाही. मग आत्मारामाची उपासना करता येईल की नाही? हो, येईल ना. मग ती कशी करायची तर एकरूपतेने करायची. म्हणजे कशी करायची? मीची होऊनी पांडवा करीती माझी सेवा. अशा पद्धतीने प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मारामाची उपासना करायची. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणाला पाहायचं? पांडुरंगाला पाहायचं. मग हा पांडुरंग काय झाला? त्या आत्मारामाला स्फुरण झालं आणि मग ईश्वर झाला आणि मग पांडुरंग झाला. मग काय झाले? जीव झाले. मग जीवच काय आहे? पांडुरंग आहे. मग पांडुरंगच ईश्वर रूप आहे आणि ईश्वरच काय आहे? ब्रह्मरूप आहे. म्हणून A = B, B = C, तर C = A. आता आपला मॅथमॅटिकल सिद्धांत काय सांगतो? हेच सांगतो. म्हणजे आपल्याला प्रत्येक कृती ही काय केली पाहिजे? रामाजवळ नेऊन ठेवली पाहिजे. तर काय आहे? त्या प्रत्येक कृतीतनं माझी सार्थकता प्रगट होते. आणि ती जर सार्थकता प्रगट करून घ्यायची असेल तर आत्मारामाची उपासना करता येते आपल्याला. मग रामाची उपासना म्हणजे कोणाची उपासना? आत्मारामाची उपासना. म्हणून मी श्रीगुरूंना एकदा म्हणालो, एकदा असं बसलेलो होतो
आणि त्यावेळी मी त्यांना एक प्रश्न केला की मी समुद्राच्या काठी उभा आहे, एक वारा आला आणि लाट काय झाली, माझ्या अंगावर येऊन आदळली आणि आदळल्यानंतर मी पाण्याने भिजलो. तर मी त्यांना विचारलं, मी लाटेने भिजलो का मी पाण्याने भिजलो, असं त्यांना विचारलं. म्हणजे माझ्या विचारण्याचा उद्देश होता मी दागिने घातले का सोनं घातलं, असं त्यांना मला विचारायचं होतं. तर ते म्हणाले, अरे तो काय आहे, तो नाममात्र भेदातला व्यवहार आहे, मला ते म्हणाले. तर आपण काय करत असतो, सोनंच वेअर करत असतो, पण मग मिरवत काय असतो आपण, दागिना. 65 तेच मला एक्झॅक्ट सांगते, सोने सोनेपणा होणे न येताची झालेले आहे. किंवा आपण बाजारात कापड घ्यायला विकत जातो, बरोबर आहे, त्यावेळी मी ॲक्च्युअल घरात काय आणलेलं असतं, सूत आणलेलं असतं. म्हणजे येरवी नाममात्र लुगडे, येरवी नाममात्र येरवी सूतची उघडे, जेवी नाममात्र लुगडे येरवी सूतची उघडे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे अधिष्ठान नावाचं जे तत्व आहे ना, ते कायमच माझ्या समोर असतं. प्रत्येक ठिकाणी एक ते सगुण रूपाने तरी आहे किंवा मला सुख पाहिजे या रूपाने तरी आहे. अशा पद्धतीने ते सतत जर का माझ्यासमोर असेल तर मी माझ्या श्रीगुरूंना विचारला प्रश्न की मी पाण्याने भिजलो का लाटेने भिजलो. त्यावेळी ते म्हणाले, तुझं म्हणणं काय आहे? मी म्हणालो, माझं म्हणणं आहे मी पाण्याने भिजलो. ते म्हणे, छे म्हणे, तू कल्पित लाटेने भिजला. म्हणजे लक्षात घ्या, कल्पित लाट हा विचार त्यांनी जेव्हा माझ्या अंतःकरणात मांडला ना, त्यावेळी माझ्या चटकन डोक्यामध्ये काय झाला, प्रकाश पडला. कल्पिताची निवृत्ती अधिष्ठानमय असते. साप कसा आहे, कल्पित आहे, आता त्याची निवृत्ती काय झाली, दोरीमय झाली. मग अशा पद्धतीने, म्हणजे याचा अर्थ काय आहे, हे सगळे दृष्टांत आहेत. पण त्या सापाचं अधिष्ठान दोरीकडून मला काही मी कोण आहे हे कळत नाहीये, म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व. म्हणजे मला मी समजून घ्यायचं असेल तर त्या उपाधीतलं जे काय आहे, जो मी आहे, तो मला कळून घेतला पाहिजे. आणि मग शास्त्र काय सांगतं, कोणताही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या एका जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही. म्हणून सापाचं अधिष्ठान दोरी नसून पुन्हा दोरीने वेढलेलं चैतन्य आहे. आज झालं. मग ते दोरीने वेढलेलं चैतन्य आहे, ते चैतन्य मी आहे. सहा अहम सोहम क्षणभर शांत अवस्था, त्या आनंदाचा अनुभव भले सनिमित्य असेल, पण त्या सनिमित्य आनंदातनं मी हळूहळू निर्निमित्य आनंदात म्हणजे सहजावस्थेत मी जातो. म्हणजे एका ठिकाणी मी, कोल्हापूरचे एक जण आहेत, संत पदाची व्यक्ती आहे, त्यांना म्हणलं आमच्याकडनं काही सेवा करण्यात चूक झाली असेल तर मला माफ करा. तर त्यावेळी ते काय म्हणाले, सहजची आलो सहजची गेलो. म्हणजे याचा अर्थ आत्मस्वरूपाचं सार्थक झाल्यानंतर अंतःकरणात विशेष असं काही उरतच नाही. मी इतका सामान्य होऊन जातो आणि इतका सामान्य होऊन जातो, कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा अफुला स्वहिताचा धंदा. इतक्या सोप्या पद्धतीने मी माझ्या आयुष्याचं सार्थक करून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला सार्थकच करायचं असेल तर मग त्या सार्थकतेचा आता शेवट अभ्यासाचा करायची वेळ आलेली आहे. 47-48 मिनिटं झालेली आहे. तर मग तो शेवट कसा करायचा, तर तो सार्थकतेचा जो शेवट आहे ना, तो आणखीन एका पद्धतीने आपल्या पुढे येतो. श्री ज्ञानदेव म्हणतात, हे विश्वसी माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, कंबवना चराचर आपणची झाला. म्हणजे त्याला विश्व हे काय होऊन जातं, आपलं घर वाटायला लागतं. म्हणजे माझ्यात आणि तुमच्यात काय नाही, अधिष्ठान रूपाने कुठलाच भेद नाही. मग भेद आहे तर तो कुठला भेद आहे, तो उपाधिकृत आहे. मग असा जो म्हणूया हे विश्वाची घर माझे म्हणणारा, तो काय झाला, तो स्वरूपाशी एकरूप झाला आणि प्रत्येक घराघरामध्ये त्याला तेच दिसू लागलं. मग त्यानंतर मग भगवंताची प्रतिक्रिया काय त्याच्यावर, तर त्यानंतर त्याची प्रतिक्रिया लगेचच ज्ञानदेवांनी त्याच्या खाली लिहिली. मग याही वरी पार्था माझी या भजनी आस्था, तया तेनी माथा मुकुट करी. आयुष्याचं सार्थक काय आहे की तो सच्चिदानंद परमानंद रूप असलेला विठ्ठल राम, त्याच्या मुकुटामध्ये मला स्थान मिळतं. या शब्दाचा अर्थ मी त्याच्या आवडीचा होतो. मुख्य विचार काय आहे, मी त्याच्या आवडीचं होणं हेच काय आहे, खऱ्या अर्थाने साधक आहे. म्हणून मग त्याच्या आवडीचं होण्यासाठी वारकरी काय करतात, माझ्या आवडीची जीवी
पंढरपुरी नेईन गुढी. म्हणजे याचा अर्थ ती पताका कुठं न्यायची आहे? विठ्ठलाकडे न्यायची आहे. मग आता माझ्या आवडीची जीवी सज्जनगडी नेईन गुढी झालं. फक्त स्थळ बदललं. संतपद संत मात्र काय आहे तेच आहे. अशा पद्धतीने मी माझ्या जीवनाचं सार्थक करून घेऊ शकतो. मूळ मुद्दा काय आहे की आयुष्याचं सार्थक करायचं असेल तर सच्चिदानंद पदवी घेणे हेच खरं सार्थकतेचं काय आहे, खरं लक्षण आहे. आणि ते लक्षण जर माझ्या अंतःकरणात सिद्ध झालं तर ते आयुष्य काय आहे, सफल झालेलं आहे. ते एस डी वर्मनचं गाणं काय आहे, सफल होगी तेरी आराधना. मुख्य विचार काय की माझी आराधना ज्याच्यासाठी चाललेली आहे, दूर आहे किनारा, बट काय आहे तो किनारा काय होतो, अभ्यासाने माझ्या जवळ येतो. आणि मग शेवटी काय होऊन जातं, माझ्या आयुष्याचं सार्थक होतं. म्हणजे सफल होगी तेरी आराधना. अशा पद्धतीने आपण सिनेमाच्या गाण्याचा विचार केला तरी सुद्धा आपण कसे आहोत, मी आनंदाशी एकरूपच आहे. म्हणून इथे आपल्या समोर असलेली मंडळी काय बोलतात ना त्याचा फारसा विचार करायचा नाही. माझं काही चुकत असेल ना तर तिथे आपण दुरुस्त्या करायच्या. पण लक्षात मात्र ठेवायचं, काही वेळा काही हिंदी गाणी सुद्धा खूप छान असतात. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का क्या कहना, छोडो बेकार की बातें, कहीं बीत न जाए रहे. आपल्याला काय करायचंय, सार्थक करून घ्यायचंय. लोक तो कहते रहेंगे, मग ते कहू देत. पण श्री गुरु जर मला म्हणाले की बाबा हे तुझं हे चुकतंय तर लक्ष देण्याची गरज आहे. अशा पद्धतीने मी जर माझ्यावर लक्ष ठेवलं तर माझी जी जीवन यात्रा जी आहे ती सफल होण्याची व्यवस्था आहे. म्हणून मूळ जो विषय जो आता संयोजकांनी दिलेला आहे तो एक काही पद्धतीने त्याचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला तर इथे आपण थांबू. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.